हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण सोपी आणि झटपट अशी रेसिपी बघणार आहोत, ती पण तोंडी लावण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी ताजे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, साखर, फोडणीसाठी मोहरी, हिंग आणि चवीप्रमाणे मीठ। एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। सगळ्यात आधी फेटलेलं दही टाकून घ्यायचं। आता बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडासा हिंग, चवीप्रमाणे साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा पदार्थ बनवायला पण खूप सोपा आहे आणि खायला पण फार चविष्ट लागतो। जर घरात भाजीला काहीच नसेल किंवा तुमच्या तोंडाला चव नसेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा। हे मिश्रण एकजीव झालं की यात मोहरीचा तडका टाकून घ्यायचा। मोहरी ऐवजी जर तुम्हाला जिरे आवडत असतील तर जिऱ्याचा पण तडका खूप छान लागतो। तेलात मोहरी फुलून आली की हे मिश्रणामध्ये टाकून द्यायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। काही पदार्थांना बनवायला एवढे सोपे असतात पण ते आपल्या जेवणाची खूप चव वाढवून जातात। आता आपण हे वाफाळलेल्या भातासोबत सर्व करूया। ज्वारीच्या मऊसूत भाकरीसोबत पण खायला खूप छान लागतं। हे झटपट तयार होणारं ताकद तयार आहे। मी बनवलेली आजची साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।